2-2:30 वाजेपर्यंत बी फॉर्म द्यायचे. आपली पत्रकार परिषद चालली तर 2 वाजलेत आणि घटनाक्रम झाला 12:30 वाजता. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना बोलून ज्यांनी फॉर्म भरलेत किंवा नाही भरलेत त्यामुळे संख्या आमची थोडी कमी राहील. परंतु तुम्हाला या संदर्भामध्ये संध्याकाळी मी रितसर आकडा देईन. आकडा किती असेल? मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला संध्याकाळपर्यंत आकडा देईन. भाजपकडून तुमची अडचण करण्याचा प्रयत्न झाला या दरम्यानच्या काळामध्ये, कारण अगदी कमी वेळ आमचे मित्रत्वाचे संबंध हे कायम संबंध राहतील. निवडणुका येतात जातात. भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे जे संबंध आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये तेच राहतील. पण नेमकं कुठं अडचण? मी तुम्हाला सांगितलं सगळी परिस्थिती घटनाक्रम या संदर्भामध्ये सांगितलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पण खूप मोठं सहकार्य हे घडवण्यासाठी केलं, परंतु स्थानिक पातळीवरती न घडल्यामुळं या सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहे. ठीक आहे, शेवट कार्यकर्त्याला न्याय देणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं. कार्यकर्त्याच्या या निवडणुका जवळपास 8-9 वर्षापासून 9 वर्षानंतर येतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला निवडणुकीला सामोरं जावं पाहिजे किंवा मला निवडणूक लढली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्याचा आग्रहापोटी आम्ही स्वतंत्रपणे जातो. मी सांगितलं, मी अगोदर सांगितलं 29 जागा मागितल्या. पहिल्या बैठकीमध्ये 16 जागेवरती चर्चा झाली देण्याच्या संदर्भात. नंतर 13 जागा, कालची रात्रीची आमची बैठक झाली त्यामुळे 10 जागामध्ये देतो अशा प्रकारच्या घटना झाल्या. त्याला देखील आम्ही मान्यता होती, परंतु त्यांचे काही स्थानिक नगरसेवक काही कार्यकर्ते, ते नगरसेवक नव्हते पण कार्यकर्ते, त्यांचा जास्त आग्रह राहिल्यामुळं शंकर जगताप मला म्हणले की मला कार्यकर्त्यांचा जास्त आग्रहामुळे मी पण काय करू शकत नाही. शेवट मला सुद्धा कार्यकर्त्याला सांभाळावं लागतं. शेवट त्यांची बाजू त्यांनी मांडली. मी कार्यकर्त्यांच्या बाजूने ठामपणे राहिलो. कोणत्या जागेवरती नेमकं नाही आता नाही आमची जागेसाठी नाही मी आता त्याच्या संदर्भामध्ये जागा फिक्स झाल्या होत्या, चढाओढच नव्हती. माननीय वरिष्ठ नेत्यांनी त्या जागेसंदर्भामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं, पण त्यामुळं त्या जागेचा अंतिम 10 जागा शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत असताना 12 जागा झाल्या. 14मध्ये 2 जागा दिल्या. पण भारतीय जनता पक्षाच्या महिला दोन्ही पण तिथं कार्यरत असल्यामुळं उभाटातून प्रवेश करून घेतल्यामुळं मी स्वतः त्यांना म्हटलो आणि महेशदादा आणि त्यांना मी त्यांना म्हणलो की आम्ही या संदर्भामध्ये कुणीही कार्यकर्ता असेल आणि जो कार्यकर्ता काम करतो त्या कार्यकर्त्याला या बाबतीमध्ये न्याय मिळावा. आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला बदलून किंवा त्याला घरी बसून आम्हाला तिकीट द्या अशा प्रकारे. भाजपला आत्मविश्वास आलाय का म्हणून त्यांनी तुम्हाला अतिशय कमी जागा देऊ केल्या? मी या बाबतीमध्ये कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही, या बाबतीमध्ये रोष व्यक्त करणार नाही आणि या बाबतीमध्ये मी स्वतः कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मी या अगोदर देखील मीडियाला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेत्यांनी या संदर्भामध्ये मला विनंती केली होती की आपण एकत्रपणे समोर जाऊया. आपण तुमचे नेते उदय सामंत म्हणत आहेत की कुठे युती तुटलेली नाही. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मला विनंती केली होती की आपण एकत्रपणे जाऊ, पण पारंपरिक युती ही भारतीय जनता पक्ष शिवसेनेची असल्या कारणानं मी स्वतः त्याच्यामध्ये आग्रही नव्हतो. परंतु स्थानिक काही आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या संदर्भामध्ये आढावा घेत होते आणि स्पष्टपणे पक्षाच्या वतीनं देखील तशा सूचना होत्या की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं. आता भाजपबरोबर युती तुटली तर राष्ट्रवादीचा जर आता प्रस्ताव आला किंवा आता इथून पुढे जर काही गोष्टी घडल्या तर तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार आहात? आता हा निर्णय पक्का झाला, शिवसेना एकटी लढणार.